एका गावची लोकसंख्या 9,261 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर 3 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? काही वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारल्यास दर 100च्या पटीत छेदात घ्यावा. येथे 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली आहे आणि दर 5% वाढतो. म्हणून 9,261 गुणिले 100/105 गुणिले 100/105 गुणिले 100/105 भाग देऊया. 5 दुणे 10, 5 एक्के 5, 5 दुणे 10 0, 5 दुणे 10, 5 एक्के 5, 5 दुणे 10 0, 5 दुणे 10, 5 एक्के 5, 5 दुणे 10 0. आता आपण 7ने भाग देऊया. 7 त्रिक 21, 7 एक्के 7 राहिले 2, 7 त्रिक 21 राहिला 1, 7 दुणे 14 राहिले 2, 7 त्रिक 21. परत आपण 7ने भाग देऊया. 7 त्रिक 21, 7 एक्के 7 राहिले 6, 7 अट्टी 56 राहिले 6, 7 नव्वे 63. परत आपण 7ने भाग देऊया. 7 त्रिक 21, 7 दुणे 14 राहिले 4, 7 7 49. परत 3ने भाग देऊया. 3 एक्के 3, 3 नव्वे 27. परत 3ने भाग देऊया. 3 एक्के 3, 3 त्रिक 9, 3ला 3 गेले. म्हणून 20 गुणिले 20 गुणिले 20 म्हणून 8,000. म्हणून 3 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या होती 8,000.